स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील लखमापूर इथं प्राचीन परंपरेची शिवयात्रा महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात सुरू झाली आहे। ही यात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकता, संस्कृती आणि ग्रामबंधुत्वाचं प्रतीक मानलं जात आहे। पहाटेपासूनच मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषानं दुमदुमला होता। ग्रामस्थांनी एकत्रित येत महादेवाची विधिवत पूजा, अभिषेक आणि आरती केली। लखमापूरची खास ओळख असलेली 12 गाडे ओढण्याची परंपरा संध्याकाळी पार पडणार असून श्रद्धा आणि सामूहिक ऐक्याचं दर्शन घडणार आहे। रात्री सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या समाज प्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं। दुसऱ्या दिवशी पारंपरिक कुस्ती दंगल आणि लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमांमुळे यात्रेला सांस्कृतिक रंग चढणार आहे। लखमापूरची शिवयात्रा ही धर्म, संस्कृती आणि ग्राम एकतेचा दीपस्तंभ ठरत आहे। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील लखमापूर इथं महाशिवरात्रीनिमित्त ऐतिहासिक शिवयात्रेला मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली। पहाटेपासूनच हर हर महादेवच्या जयघोषात ग्रामस्थांनी महादेवाची विधिवत पूजा, अभिषेक आणि आरती केली। ज्येष्ठ, तरुण, महिला आणि बालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गावाच्या एकतेचं सुंदर दर्शन घडलं। लखमापूरची ओळख असलेली 12 गाड्या ओढण्याची परंपरा श्रद्धा, शौर्य आणि सामूहिक ऐक्याचं प्रतीक मानली जाते। रात्री सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या ओजस्वी कीर्तनातून समाज जागृतीचा संदेश दिला जाणार आहे। दुसऱ्या दिवशी कुस्ती दंगल आणि पारंपरिक लोकनाट्य तमाशामुळे यात्रेला सांस्कृतिक रंग चढणार आहे। लखमापूरची शिवयात्रा ही धर्म, संस्कृती, समाज जागृती आणि ग्राम एकतेचा जिवंत वारसा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रेरणादायी ठरत आहे। न्यूज ब्युरो, स्वराज्य न्यूज मराठी, लखमापूर, बागलाण।